आज आपल्याला समजून घ्यायचंय फॉर्मॅट ऑफ कॉस्ट शीट. कॉस्ट शीटचा जो फॉर्मॅट आहे तो आपल्याला पूर्ण समजून घ्यायचा आहे. याच्यावरती तुम्हाला 100% परीक्षेत प्रॉब्लेम विचारला जाईल, म्हणून जी कॉस्ट शीटचा जो फॉर्मॅट आहे हा तुम्ही पूर्ण पाठ करून घ्यायचा आहे, लर्न करून घ्यायचा आहे पूर्ण फॉर्मॅट. ठीक आहे. आता फॉर्मॅट ऑफ कॉस्ट शीट किंवा फॉर्म ऑफ कॉस्ट शीट किंवा स्पेसिमेन ऑफ कॉस्ट शीट तुम्ही काही म्हणा, फॉर्मॅट, फॉर्म, स्पेसिमेन सर्व एकच अर्थ आहे. आता स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शीट. कॉस्ट शीटची जी स्टेटमेंट आहे तुम्हाला कशी तयार करायची, सगळ्यात पहिले तर तुम्हाला ही माहिती पाहिजे कॉस्ट शीट मध्ये तुम्हाला काय काय फाइंड आउट करायचंय. 5 वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट, 5 डिफरंट टाइप्स ऑफ कॉस्ट तुम्हाला कॉस्ट शीट मध्ये फाइंड आउट करायचे. मग कोणकोणते वेगळे 5 कॉस्ट म्हणजे कॉस्ट तुम्हाला फाइंड आउट करायचे, तर त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम म्हणजे वस्तू उत्पादनासाठी आपण किती रॉ मटेरियल यूज केलेलं आहे. नंबर 2 प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट म्हणजे काय की डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट ओव्हरहेड म्हणजे प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी वस्तूचं उत्पादनासाठी लागणारा जो डायरेक्ट एक्सपेन्स आहे तो किती म्हणजे प्राइम कॉस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर फाइंड आउट करायचे नंबर 3 फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट म्हणजे प्रोडक्शन फॅक्टरी पर्यंत कंप्लीट झाल्यानंतरचा खर्च किती आहे. ठीक आहे. फॅक्टरी कॉस्ट और वर्क कॉस्ट. त्याच्यानंतर नंबर 4 फाइंड आउट करायचे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे फॅक्टरी कॉस्ट मध्ये फॅक्टरी कॉस्ट मध्ये ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्स ऍड केल्यानंतर किती खर्च आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याच्यानंतर टोटल कॉस्ट आणि सेलिंग प्राइस. या पद्धतीने या डिफरंट टाइप्स ऑफ कॉस्ट तुम्हाला कॉस्ट शीट मध्ये फाइंड आउट करायचंय. मग आता फॉर्म्युला कसा लक्षात ठेवणार. ठीक आहे. फॉर्म्युला कसा लक्षात ठेवणार बघा. कॉस्ट शीट स्टेटमेंट कसं लक्षात ठेवायचंय, कसं पाठांतर करायचंय समजून घ्या. नंबर 1 आपल्याला फाइंड आउट करायचंय कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. व्यवस्थित लक्ष द्यायचंय. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. मग कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कसं फाइंड आउट करणार, तर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल प्लस एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेस ऑफ रॉ मटेरियल लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस स्क्रॅप सोल्ड इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. पुन्हा एकदा सांगतो बघा. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे किती रॉ मटेरियल शिल्लक होतं, 1 जानेवारी म्हणा किंवा 1 एप्रिल म्हणा किंवा मंथ स्टार्टिंगला, इयर स्टार्टिंगला आपल्याकडे किती रॉ मटेरियल रिमेनिंग शिल्लक होतं त्याला आपण काय म्हणू, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मध्ये ऍड करायचे परचेस ऑफ रॉ मटेरियल. नवीन रॉ मटेरियल जे आपण परचेस केलं असेल, जो कच्चा माल आपण घेतला असेल तो काय करायचा याच्यामध्ये ऍड करायचा. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेस ऑफ रॉ मटेरियल. समजा आपण रॉ मटेरियल परचेस केलं आणि त्याच्यासाठी कॅरेज इनवर्ड, फ्रेट बरोबर किंवा ट्रान्सपोर्टेशन असे काही एक्सपेन्सेस आपण पेड केले असतील तर त्याच्यामुळे रॉ मटेरियलची कॉस्ट वाढते, इन्क्रीज होते. म्हणून रॉ मटेरियल परचेस करण्याशी रिलेटेड जो पण एक्सपेन्स असेल कॅरेज इनवर्ड वगैरे तो सर्व काय करायचं आहे या परचेस ऑफ रॉ मटेरियल मध्ये ऍड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. याच्यातनं वजा करायचंय क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. प्रोडक्शन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याकडे कितीचं रॉ मटेरियल शिल्लक राहिलंय, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आणि त्याच्यातनं मायनस करायचंय स्क्रॅप सोल्ड. स्क्रॅप सोल्ड म्हणजे काय, जे अनयुजेबल मटेरियल असेल, जो खराब माल असेल, जे स्क्रॅप असेल, भंगार असेल ते विकून जे पैसे आले असतील त्याच्यामधून काय करून घ्यायचे, मायनस करून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम पुन्हा एकदा लक्ष द्या बघा. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल प्लस एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मायनस स्क्रॅप सोल्ड इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. पहिली कॉस्ट फाइंड आउट केली आपण, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. त्याच्यानंतर आता फाइंड आउट करायचं आपल्याला प्राइम कॉस्ट. मग प्राइम कॉस्ट कशी फाइंड आउट करणार, तर लक्ष द्या. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम प्लस डायरेक्ट लेबर और डायरेक्ट वेजेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्राइम कॉस्ट. म्हणजे या कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मध्ये तुम्हाला डायरेक्ट लेबर, डायरेक्ट वेजेस किंवा प्रोडक्टिव्ह वेजेस ऍड करायचंय. डायरेक्ट लेबर काय करायचंय तुम्हाला ऍड करायचंय प्लस डायरेक्ट एक्सपेन्स किंवा डायरेक्ट ओव्हरहेड ऍड करायचंय. मग कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम ऍड डायरेक्ट लेबर ऍड डायरेक्ट एक्सपेन्स इज इक्वल टू प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट मिळाली. ठीक आहे. आता कॅल्क्युलेट करायचं आपल्याला फॅक्टरी कॉस्ट. मग आता फॅक्टरी कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करणार किंवा वर्क कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करणार, तर त्याच्यासाठी काय करायचंय, प्राइम कॉस्ट इथून सुरुवात करायची. प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड किंवा वर्क ओव्हरहेड.
म्हणजे फॅक्टरीशी रिलेटेड जे पण एक्सपेन्स असतील किंवा वर्क्स रिलेटेड एकच फॅक्टरी रिलेटेड जो भी खर्च असेल, कारखान्याशी संबंधित जो भी खर्च असेल तो सर्व खर्च या प्राइम कॉस्ट मध्ये ऍड करायचा. फॅक्टरीशी संबंधित सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस जसं रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ मशिनरी असेल, इनडायरेक्ट लेबर असेल, इनडायरेक्ट वेजेस असेल, तर फॅक्टरीशी रिलेटेड कोणताही खर्च असेल तो प्राइम कॉस्ट मध्ये ऍड करायचा. प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय, तर वर्क इन प्रोग्रेस म्हणजे त्या प्रोडक्टची अशी अवस्था जो पूर्ण रॉ मटेरियल पण नाही आणि पूर्ण फिनिश गुड्स पण नाही, त्याच्यावरती अजून काम चालू आहे, म्हणजे अर्धवट तयार झालेला माल, अर्धवट तयार झालेली वस्तू, बरोबर, त्याला आपण काय म्हणू, वर्क इन प्रोग्रेस असं म्हणू. ठीक आहे. तर प्राइम कॉस्ट मध्ये तुम्हाला ऍड करायचंय फॅक्टरी ओव्हरहेड, फॅक्टरीशी संबंधित सर्व एक्सपेन्स प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. मग तुम्हाला आन्सर मिळेल फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. आता फॅक्टरी कॉस्ट आणि वर्क कॉस्ट मिळाल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं फाइंड आउट करणार, तर या फॅक्टरी कॉस्ट मध्ये ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड म्हणजे ऑफिस रिलेटेड किंवा ऍडमिनिस्ट्रेशनशी संबंधित, व्यवस्थापनेशी संबंधित जो भी खर्च असेल, कार्यालय आणि व्यवस्थापनेशी संबंधित ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड जो भी खर्च असेल तो सर्व ऍड करायचा आहे फॅक्टरी कॉस्ट मध्ये. जे आन्सर तुम्हाला मिळेल त्याला आपण नाव देऊ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळाल्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचंय टोटल कॉस्ट. मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन याच्यामध्ये ऍड करा ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स म्हणजे तयार झालेला माल किंवा पक्का माल, त्याचा आपल्याकडे ओपनिंग स्टॉक किती होता त्याच्यातनं वजा करायचंय क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. फिनिश गुड्सचा जो क्लोजिंग स्टॉक आहे त्याच्यातनं वजा करायचा आहे. फिनिश गुड्स म्हणजे पक्का माल जो फायनली पूर्ण तयार झालेला आहे, जर आपण फायनल प्रोडक्ट म्हणतो. तो ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स प्लस करा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स मायनस करा. आणि याच्यात पुन्हा ऍड करायचंय सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड म्हणजे सेल्स रिलेटेड जो भी खर्च असेल मालाची विक्री करण्यासाठी, जसं सेल्समॅन सॅलरी असेल, ऍडव्हर्टाइजमेंट वगैरेचा जो खर्च असेल तो याच्यामध्ये ऍड करायचा आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन रिलेटेड ओव्हरहेड याच्यामध्ये ऍड करायचं आहे. जे आन्सर मिळेल ते असेल टोटल कॉस्ट किंवा टोटल कॉस्टला आपण काय म्हणतो कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. याच्यामध्ये ऍड करावं लागेल प्रॉफिट. मग फायनली जे आन्सर मिळेल सेलिंग प्राइस. समजा प्रॉब्लेम मध्ये सेलिंग प्राइस दिली आहे तर सेलिंग प्राइस मधून टोटल कॉस्ट वजा करा, जे आन्सर मिळेल ते असेल प्रॉफिट. सेलिंग प्राइस मधून टोटल कॉस्ट वजा केलं तर प्रॉफिट मिळेल किंवा टोटल कॉस्ट मध्ये प्रॉफिट ऍड केलं तर सेलिंग प्राइस मिळेल. ते डिपेंड करतं प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कशी इन्फॉर्मेशन दिली. ठीक आहे. बघा कॉस्ट शीट पूर्ण पाठांतर असली पाहिजे तरच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. तुम्ही कॉस्ट शीट स्टेटमेंट व्यवस्थित पाठांतर करणार नाही आणि प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करणार तर नाही जमणार. तर आधी हा जो लहानसा फॉर्मॅट आहे कॉस्ट शीटचा हा पूर्ण पाठ करा. ठीक आहे.